त्यानंतर मंगळ जर तृतीय भावात असेल तर जातकाला काय फळ मिळतं? तर तृतीय भाव बघितलाय आपण. तृतीय भावाचं कारक तत्व तर आता तुम्हाला पाठच झालं असेल. कारण तृतीय भावातून आपण काय बघतो? तो पराक्रम बघतो, भावंड बघतो, लहान बंधू वगैरे, लहान भावंड बघतो. त्यानंतर लेखन बघतो. लेखन कोणतं बघतो? तर शॉर्ट लेखन बघतो आपण. आणि त्यानंतर प्रसिद्धी बघतो. त्यानंतर प्रवास. प्रवास कोणते? तर छोटे प्रवास म्हणजे राज्यांतर्गतले प्रवास हे आपण तिसऱ्या भावातून बघत असतो. त्यानंतर महत्वाचा विषय तर शेजाऱ्याचा जर विचार करायचा असेल तर शेजारी पण आपण हे तिसऱ्या भावातून आपण बघत असतो. मग आता हे जे आहे हे पराक्रमाचा भाव आहे आणि या पराक्रमाच्या भावात जर मंगळ आला तर असा व्यक्ती पराक्रमी असतो. तो कर्तृत्ववान असतो. त्यानंतर मेहनती असतो. त्यानंतर तो अधिकार गाजविणारा असा व्यक्ती आपल्याला तृतीय भावामध्ये मंगळ असताना बघायला मिळतो. त्यानंतर आपण जर लेखनाचा विचार केला तर लेखनात हे जहालपणा असता म्हणजे यांचं जे लेखन असतं ते टीकात्मक किंवा टीकाकार म्हणून जास्त असतं. कोणत्याही गोष्टीची म्हणजे यांची लेखनाची एक शैली अशी असते, तुलनात्मक असतात. तुलनात्मक लेखन, दोन व्यक्ती घ्यायची, दोघांची एकमेकाला तुलना करायची. याला पण टीकात्मक बोलायचं, त्याला पण टीकात्मक बोलायचं. कोणाची चांगले पॉइंट्स काढायचे, कोणाचे वाईट पॉइंट काढायचे. अशा प्रकारचं लेखन आणि निर्भीड लेखन असतं यांचं. हे लेखन करताना काही असं घाबरत नाही आणि यांना मनाला जे वाटलं त्या प्रकारचं लेखन हे आपल्याला करताना दिसतं. आता अक्षराचा जर विचार केला तर यांचं अक्षर मोठं असतं, असं ब्रॉड म्हणजे जाड स्वरूपाचं असतं आणि त्यातल्या त्यात यांना दाबून आणि कोरून लिहिण्याची जास्त सवय असते. बघा आपण जर वहीचं पेज जर बघितलं तर काही लोक इतकं सॉफ्ट लिहितात की दुसऱ्या पेज जर आपण पलटलं तर मागे काय लिहिलेलं आहे याचं काहीच हे पुढच्या पानावर किंवा त्याच पानावर बॅक साईडला काहीही म्हणजे दिसत नाही असं. पण काही लोकांचं असं लेखन असतं की आपण जे पेजवर लिहितोय ते मागे जर बघितलं आपण तर मागे पण ठळक असं दिसतं की पुढे काय लिहिलेलं आहे असं ते उलट्या साईडने दिसतं पण दिसतं. म्हणजे थोडक्यात त्यांची जी सवय असते की हे कोरून आणि दाबून लिहिण्याची सवय यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, ज्यांच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये मंगळ असेल ते. यांना भावंडाचे सुख कमी मिळते बघा, कारण यांचं जे असतं ते बोलणं विचित्र असतं, ठळक आणि तोंडावर बोलणं असतं. त्यामुळे निश्चितच यांचे आणि यांच्या भावंडाचं जे आहे ते बिनसलेलं आपल्याला नेहमी दिसतं किंवा एक प्रकारचे संबंध हे खराब अशा प्रकारचे आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यामुळे यांना भावंडाचं सुख कमी मिळतं. यांचे भावंड भांडखोर भांडखोर असतात म्हणजे यांची नेहमी भांडणं होत असतात भावाभावामध्ये, कारण स्वभाव मंगळाचा टाईट असतात, एकमेकाचे तत्व एकमेकाला पटत नाही. त्यामुळे नेहमी चिडचिडपणा किंवा शिल्लक कारणावरून भांडणं होताना आपल्याला दिसतं. आता त्यातल्या त्यात यांच्या प्रवासामध्ये अडचणी फार येतात. यांचे जे आपण शॉर्ट प्रवास बघतो मंगळ तृतीय असताना, तर यांचे असे नियोजित प्रवास नसतात आणि प्रवासामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या अडचणी या लोकांना येताना आपल्याला दिसतात. आता त्यानंतर जर मंगळ बिघडला असेल, मंगळ नीच राशीत असेल, मंगळ शत्रू राशीत असेल आणि मंगळावर जर पापग्रहांची दृष्टी असेल तर त्यावेळेस तो मंगळ बिघडतो. तर मग अशा वेळेस मंगळ बिघडल्यानंतर हे जे लोक असते हे संतापी लोक असतात. यांचा संताप फार करतात, कोणत्याही गोष्टीवर चिडणं, हे करणं, असं झालं असतं, असंच केलं नसतं तर असं झालं असतं, म्हणजे झालेल्या गोष्टीवर विचार हे असे मंगळ बिघडल्यानंतर जातकाला हे नेहमी करताना दिसतात जातक. त्यानंतर हे महत्वाकांक्षी असतात. त्यानंतर लेखनामुळे यांना त्रास होतो, कारण यांचं जे लेखन असतं ते निर्भीड असं लेखन असतं आणि त्या लेखनामुळे ज्यावेळेस साहजिकच आहे, आपण कोणाबद्दल जर चांगलं लिहिलं तर आपण कुणीही आपलं स्तुती करतं. पण कुणी जर आपण जर कोणाबद्दल वाईट जर लिहिलं आणि तो पेपरला लेख दिला किंवा व्हॉट्सअपला आपण जर टाकलं लेखन आपलं, एखादी शॉर्ट नोट्स वगैरे, तर निश्चितच त्या ज्याच्याविषयी लिहिलेले त्याला तो त्रास होणारच आणि मग तो
आपल्या मागे लागतो आणि बऱ्याचशा कारणामुळे बरेचसे केसेस वगैरे काही अडीअडचणी अशा प्रकारचा सामना मंगळ जर तृतीयात जर असेल तर आपल्याला मंगळ बिघडल्यानंतर अशा व्यक्तींना होताना आपल्याला बघायला मिळतो.